हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा आणि एकमेकाच्या संपर्कात सातत्यानं आपण राहू. एक महत्त्वाचा आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणजे राजकारण. या राजकारणामध्ये अनेक घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा जो आपल्यासोबत शेअर करावा वाटला असा आपल्यासमोर आज मी मांडणार आहे. मित्रांनो, शिवसेनेमध्ये जशी फूट पडली तशाच पद्धतीनं किंबहुना त्यापेक्षा अधिक पक्ष नेतृत्वाला दणका देणारी फूट ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली आहे. शरद पवार यांना कधीही वाटलं नव्हतं की आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कधी फुटीच्या उंबरठ्यावर जाईल किंवा तो कधी फुटेल असं लोकांचं मत होतं. परंतु शरद पवार हे राजकारणातले जाणते नेते म्हटलं जातं आणि शरद पवारांना याची चाहूल होती की ज्या अर्थी वेगवेगळ्या पक्षांमध्ये फूट पडते, भारतीय जनता पार्टी फूट पाडण्याचा प्रयत्न करते आणि देशातलं चित्र जर पाहता भाजपला जर सत्तेत यायचं असेल तर विरोधकांची फूट पाडल्याशिवाय भाजप सत्तेत येत नाही. यामुळं भाजप प्रत्येक राज्यामध्ये कुठला ना कुठला प्रादेशिक पक्ष फोडतोय. याची चाहूल शरद पवारांना लागली. कदाचित उद्या राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं चित्र निर्माण होऊ शकतं याची जाणीव गेल्या काही महिन्यांपासून नाही तर गेल्या 2 वर्षापासून शरद पवार यांना होती. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं आहे की शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी ही स्वतःची मुलगी सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून दिली. परंतु महाराष्ट्रात जे आत्तापर्यंत त्यांच्या सोबत राहिले, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सोबत राहिले असे अजित पवार यांच्याकडे मात्र त्यांनी सत्तेची पदं दिली, परंतु राष्ट्रवादी पक्षाची जबाबदारी असलेलं एकही पद हे दिलेलं नाही. यावरून धूर्त राजकारणी ज्याला म्हणतो ते शरद पवारांमध्ये गुण हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. जर अजित पवारांना पक्षाची एखादं पद दिलं असतं किंवा जबाबदारी दिली असती तर 100% अजित पवार यांनी तो पक्ष हायजॅक केला असता अशी माहिती शरद पवारांपर्यंत होती. आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्षापासून अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. आज महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री राहण्याचा जो रेकॉर्ड आहे तो अजित पवार यांच्याच नावावर आहे. आणि अजित पवार यांनी काल एका पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा जाहीर केलं की उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक राहण्याचा मान हा माझ्याकडे. म्हणजे याचा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हापासून स्थापन झाला आहे तेव्हापासून वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये युतींमध्ये तो राज्यामध्ये सत्तेतच राहिलेला आहे. केवळ मागचे 5 वर्ष शिवसेना भाजपची ज्यावेळेस युती झाली होती तेवढेच 5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नव्हती. परंतु या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपसोबत अभद्र युती करून 2दा सत्तेत आली. एकदा पहाटेचा शपथविधी आणि आता नुकताच घेतलेला दुपारचा शपथविधी. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता नेहमी आणि सातत्यानं होती आणि त्यामध्ये अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार पाहत होते. मित्रांनो, अजित पवारांना काय कमी दिलं शरद पवार साहेब? शरद पवार यांनी ज्या वेळेस सत्ता स्थापन केली त्यावेळेस जे सत्तेतलं मुख्य पद असतं, जे मुख्य मंत्रिपदाचं खातं असतं ते फक्त अजित पवार आणि अजित पवार यांनाच दिलेलं आहे. उपमुख्यमंत्रीपद दिलं, त्यासोबत अर्थमंत्रीपद त्यांनी घेतलं, त्यासोबत गृहमंत्रीपद त्यांनी घेतलं, जलसिंचन मंत्रालयाचा त्यांनी कारभार पाहिला. म्हणजे जी जनतेच्या जवळची संपर्कातली आणि महत्त्वाची खाती असतात ती सातत्यानं राष्ट्रवादीनं आघाडी असो किंवा युती असो आपल्या बाजूला ठेवली आणि आपल्या बाजूला ठेवत असताना त्या प्रत्येक पदावर महत्त्वाची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार यांच्याकडेच दिली. म्हणजे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री असलं काय आणि मुख्यमंत्री नसलं काय तरीसुद्धा मान हा एक सातत्यानं एकसारखाच मिळत गेला. मित्रांनो, अजित पवारांना एवढं सगळं देऊनसुद्धा त्यांची जी महत्त्वाकांक्षा होती ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्ण होत नव्हती हे त्यांच्या कालच्या भाषणातून सिद्ध झालं. अजित पवार यांनी सांगितलं की मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे येत असताना, कारण काँग्रेसपेक्षा आमचे आमदार जास्त होते आणि मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसनं देऊ केलं होतं. आम्हाला विचारणा झाली की तुमच्याकडून मुख्यमंत्री पदाला नाव कोणाचं येतं आहे. त्यावेळेस आम्हालाही वाटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपद घेईल, परंतु अचानक शरद पवार यांनी निर्णय घेतला आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं आणि उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला घेतलं. शरद पवारच्या या भूमिकेवर अजित पवार यांनी शंका उपस्थित केली की मुख्यमंत्रीपद मिळत असताना उपमुख्यमंत्री पदावर समाधान का मानलं गेलं.
मित्रांनो, खरं जर पाहिलं तर धूर्त राजकारणी आणि जाणता राजा ज्याला म्हटलं जातं ते शरद पवार यांची त्यावेळची इतिहास आपण पाहिला तर एक गोष्ट लक्षात आली, त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली होती की मुख्यमंत्री म्हणून जर मी राष्ट्रवादी काँग्रेसला घेतलं असतं तर मला काही मंत्रिपदं कमी घ्यावी लागली असती, कदाचित मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहता आला असता, परंतु मला प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझा पक्ष वाढवणे ही आजची गरज आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेस नव्यानं स्थापन झाला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणं, शाखा स्थापन करणं, त्या ठिकाणी नेतृत्व उभा करणं हे शरद पवारांसमोरचा मोठा प्रश्न त्यावेळेस होता. आणि म्हणून त्यांनी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करताना अधिक जागा असतानाही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं, मात्र राजकीय कूटनीतीचा वापर करून त्यावेळी काँग्रेसकडून अधिकची मंत्रिपदं आणि पालकमंत्रीपदं ही राष्ट्रवादीच्या पदरात त्यांनी पाडून घेतली. त्याचा परिणाम असा झाला की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे जे कोणी स्थानिकचे नेते होते त्या त्या जिल्ह्यामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं, पालकमंत्रीपद मिळालं आणि संघटनेच्या विस्ताराला एक त्यांना त्या ठिकाणचा हक्काचा माणूस मिळाला जो महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून काम पाहत होता. या रीतीनं राष्ट्रवादी प्रत्येक गावागावात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पसरली आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस आजही राज्यामध्ये सत्ता असो किंवा नसो महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसते. त्यामुळे त्यावेळेस शरद पवारांची भूमिका चुकली असं जे अजित पवार आज सांगतायत ते मनाला कुठं पटत नाही. कारण पक्ष संघटना वाढवत असताना त्या पद्धतीनं काम करणं हे क्रमप्राप्त ठरतं. मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा असा आहे की अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, यांचा खऱ्या अर्थानं राजकीय जे काही प्रस्थ त्यांचं वाढवण्याचं काम केलेलं आहे किंवा ते संपलेले नेते संपुष्टात येत असताना त्यांना राजकीय पाठबळ देण्याचं काम हे शरद पवार यांनी केलेलं आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो, देश जाणतो. मित्रांनो, हे सगळं असताना तरीही नेते मंडळी शरद पवार यांना सोडून अजित पवारांसोबत भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात येऊन सत्तेत आज या ठिकाणी सहभागी झालेली आहे. याचा अर्थ असा की यांच्या पाठीमागं जो चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे, भ्रष्टाचाराचा जो ससेमिरा लागला आहे, याच्यात काहीतरी तथ्य आहे आणि यामध्ये त्यांच्यावर कारवाई होऊ शकते अशी त्यांना कदाचित भीती आहे. त्यामुळे शरद पवारसोबत राहून आपण अधिक काळ वाचू शकत नाही याची जाणीव त्यांना झाली. आणि विशेषतः मला आपल्याला सांगितलं पाहिजे की नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये लक्ष घालत असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं की मी महाराष्ट्रातली सत्ता पुन्हा एकदा स्थापन करतो, जरी शिवसेना गेली असली तरी मी एकनाथ शिंदे यांना घेऊन सत्ता स्थापन करतो. ते त्यांनी केली, परंतु ती टिकणारी नाही कारण ती संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. हे अस्थिर सरकार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. हे नरेंद्र मोदी यांना सुद्धा माहिती आहे, अमित शहा यांना सुद्धा माहिती आहे. आणि म्हणूनच आता पुढं काय करायचं यांनी सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी सोबत घेऊ, प्रयत्न करतोय, परंतु राष्ट्रवादी काही सोबत येत नव्हती. शरद पवार त्यांच्या हाती काही लागत नव्हते. म्हणून यांनी अजित पवारांचे आणि भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं बाहेर आहेत हे त्यांना वेळोवेळी जाणीव करून दिली. तुम्ही लवकर सत्तेत या, नसता तुम्हाला याचा पुढे त्रास होऊ शकतो. परंतु अजित पवार हे शरद पवारांच्या भूमिकेसमोर जाताना काचरत होते, भीत होते. कारण शरद पवारांनी जर पाठिंबा नाही दिला तर करायचं काय. त्यांनी विनवण्या केल्या, पवार साहेबांना अनेक वेळा विनवण्या केल्या की आपण भाजपसोबत जाऊ. आणि 2017, 2019 वगैरे 4 ठिकाणी त्यांनी सांगितलं कालच्या सभेमध्ये की भाजपसोबत जाण्याचा निर्णय 2 वेळेस झाला, परंतु ऐन वेळेस नकार देण्यात आला वगैरे वगैरे. परंतु ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस येत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यावर आपण महाराष्ट्रात किती दिवस वाट पाहायची, ही ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादीपासून आपले दुरावा घेण्याचा प्रयत्न केला, हात झटकण्यासाठी प्रयत्न केला. आणि म्हणून त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसवर 70,000 कोटी घोटाळ्यांचा आरोप आहे, जलसिंचनमध्ये आहे, शिखर बँकेमध्ये आहे आणि यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते, हे कधीही जेलमध्ये जाऊ शकतात. हे स्पष्टपणे सांगून त्यांनी इशारा दिला की आता आपल्याला राष्ट्रवादीसोबत नकोय, ह्यांच्या पुढं करण्यात आता काही अर्थ नाही, खूप वेळ गेलेला आहे, आता यांच्यावर कारवाई आपण करू. ज्यावेळेस ही भूमिका लक्षात आली त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि त्यांचे सहकारी यांच्या कानावर स्पष्टपणे ही घटना घातली की आता मात्र तुम्ही थांबू शकत नाही. जर तुम्ही थांबलात कारवाई सुरू होईल, तुम्ही तुमचा निर्णय काय घ्यायचा असेल तो घ्या. मित्रांनो, 5 तारखेला म्हणजे 5 जुलैला शरद पवार यांनी बैठक बोलवली होती. 6 जुलैला बैठक बोलली होती. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आणि निर्णय काही ठरायचं ठरलं होतं. परंतु तत्पूर्वीच अजित पवार यांनी कोणालाही कल्पना न देता अचानकपणे दुपारी 1:30च्या नंतर हालचाली केल्या आणि शपथ घेतली. त्यांच्यासह 9 आमदारांनी या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेऊन शिवसेना भाजप सरकारमध्ये त्या ठिकाणी सत्तेत आलेले आहेत. मित्रांनो, ही एवढी मोठी घटना ही एका दिवसात घडू शकते का? तर तुमचंही उत्तर माझ्यासारखंच असणार आहे, अजिबात नाही. कारण ह्याच्यामध्ये
अनेक गोष्टी अनेक घडामोडी पडद्याच्या मागं पडद्याच्या समोर घडत होत्या. कारण मंत्रिपदावर कोण घ्यायचं हे सुद्धा ठरलं, कोणत्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं हेही ठरलं, कोणते मंत्रिमंडळ द्यायचे हेही ठरलं. हे एका दिवसात एका तासात घडणारी प्रक्रिया नाही. ही पूर्ण दिल्ली मुंबई अशा अनेक बैठका राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये सातत्यानं झाल्या, अनेक विचारविनिमय झाले आणि त्यानंतरच हा निर्णय झाला. यामध्ये एकनाथराव शिंदे यांना कदाचित पुसटशी कल्पना होती की अजित पवार हे भविष्यात आपल्यासोबत येऊ शकतात, परंतु येतील का नाही याची त्यांना खात्री नव्हती. परंतु शिंदे गटांसोबत जे कोणते आमदार शिवसेनेचे फुटून गेले होते कदाचित त्यापैकी अनेकांना यातली खबर नव्हती, यातली काडीची माहिती नव्हती. आणि म्हणूनच भरत गोगावले म्हणले की कुणाच्याही स्वप्नात नव्हतं की अजित पवार सत्तेत येतील, आमच्यासोबत येतील, परंतु तो प्रसंग घडला. असं शिवसेनेच्या शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी सांगितलं की असं स्वप्नातही वाटत नव्हतं. एवढंच काय, अपक्ष असलेले बच्चू कडू ज्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला विरोध करून शिवसेना भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला, त्यांचंही मंत्रिपद टांगतच राहिलं. पण त्यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केलं की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आपल्यासोबत येईल याची आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती आणि भाजपनं आम्हाला तशी कल्पना द्यायला हवी होती, हे सुद्धा त्यांनी खंत व्यक्त केली. म्हणजे याचा अर्थ काय, अत्यंत गोपनीय पद्धतीनं गुप्त पद्धतीनं या सगळ्या घडामोडी पडद्याच्या पाठीमागं चालल्या होत्या. आता एक निदर्शनास घटना अशी आली की ज्या दिवशी अजित पवार यांनी शपथ घेतली त्या अगोदर 2 दिवसापूर्वी अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा आहे आणि अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची निवड झाली अशा पद्धतीचं पत्र त्या ठिकाणी दिलं, ज्या पत्रावर अनेक आमदारांच्या सह्या आहेत, अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. म्हणजेच मित्रांनो, शपथ घेण्यापूर्वी 2 दिवसा अगोदर जर अजित पवार या पद्धतीची भूमिका या पद्धतीचं पत्र त्या ठिकाणी याचिका दाखल करून सादर करत असेल तर ह्या घडामोडी किती दिवसापासून चालल्यात याचा अंदाज आम्हाला येतो. विशेषतः ज्या दिवशी शरद पवार यांनी स्वच्छ निवृत्तीचा निर्णय घेतला त्यास प्रचंड दबाव त्यांच्यावर होता. कारण त्यांना छगन भुजबळ असतील, वळसे पाटील असतील, अजित पवार असतील, धनंजय मुंडे असतील किंवा आणखी पक्षातले नेते जे त्यांच्यासोबत गेलेत हे सातत्यानं सांगत होते. सुनील तटकरे त्यातमध्ये होते की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे. त्यातल्या काही जणांनी सांगितलं मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, मला शुगरचा त्रास आहे, अशा काळात जर आमच्यावर कारवाई झाली आणि आम्हाला जेलमध्ये बसायची वेळ आली तर जेलमध्ये आम्हाला ते वातावरण सहन होणार नाही, त्यामुळे आम्हाला भाजपसोबत जाणं गरजेचं आहे, हे सातत्यानं सांगत होते. पण शरद पवार हे त्यांना बोलत होते की अनिल देशमुख यांनी जशी बाजू लढवली, कारण आरोप खोटे तुमच्यावर सुद्धा खोटे असतील, जशी त्यांनी लढवली त्यातून ते बाहेर आले, जसे संजय राऊत शिवसेनेचे जेलमध्ये बसले, आरोप खोटे होते तेही बाहेर आले, तशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा लढा द्या, तुम्ही याच्यातून ताऊन सलाखून बाहेर निघाल, तुमची प्रतिमा चांगली होईल. परंतु या सगळ्या लोकांना माहीत होतं की आपण काय केलेलं आहे आणि काय घडू शकतं. अशा वेळी यांनी अचानकपणे हा शपथविधी घेतलेला नाही, तर ह्याच्या पूर्ण ठरवलेल्या घटना घडून हा शपथविधी त्या ठिकाणी घेतलेला दिसतोय. मित्रांनो, ज्यावेळेस शरद पवार यांनी स्वच्छता निवृत्तीचा निर्णय घेतला त्या दिवशीची अजित पवार यांची क्लिप काढून तुम्ही बघा. अजित पवार यांची भूमिका ही प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला खटकली. कारण ज्या पद्धतीनं ते बोलत होते, कारण शरद पवार स्वच्छ निवृत्ती घेत आहेत, कार्यकर्ते रडतायत, मंत्री रडतायत, आमदार रडतायत, अशा वेळी अजित पवार मात्र रोखठोक बोलत होते, ए गपरे, ए तू शांत राहा रे, ए तुला बघू का रे, अशा स्वरात अजित पवार हे कार्यकर्त्यांना आणि भावनिक झालेल्या पदाधिकाऱ्यांना झापत होते. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला असेल तर योग्य निर्णय घेतला असेल, तुम्ही कशाला अडवता, अशा पद्धतीनं सुद्धा ते त्यावेळेस बोलले. आणि सुप्रियाताईंना त्यांनी स्पष्ट सांगितलं, सुप्रिया तू बोलू नकोस, तू गप्प बस. आणि पुन्हा म्हटले की मी भाऊ या नात्यानं तुला सांगतोय. म्हणजेच एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसवर आपली सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी सातत्यानं केला. परंतु जाणकार असलेल्या शरद पवारांनी अजित पवारांची डाळ ही शिजू दिली नाही, हे आता स्पष्ट होतंय. मित्रांनो, याही उपर नंतर ज्यावेळेस शरद पवारांनी आपली राजीनामा मागे घेतला त्यावेळेस सुद्धा अजित पवार यांनी झालेल्या कार्यक्रमामध्ये स्पष्ट सांगितलं की मला आता विरोधी पक्ष नेता नकोय, कारण मला पक्षातलं कुठलं तरी महत्त्वाचं पद द्या. आता अजित पवारांना पक्षातलं पद द्यायचं आणि तेही महत्त्वाचं म्हणजे कोणतं असेल तर ते प्रदेशाध्यक्ष. कारण पाटील यांच्यासोबत अजित पवार यांचं जमत नाही, हे सर्वस्व सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आता ते उघडसुद्धा झालं आहे. म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं होतं. प्रफुल्ल पटेलला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अगोदरच निवडलेलं होतं. म्हणजे वरती प्रफुल्ल पटेल, खाली अजित पवार हे जर पदावर आले असते तर राष्ट्रवादीचा आज जेवढा खेळ झाला आहे यापेक्षा मोठा खेळ या महाराष्ट्रामध्ये झालेला तुम्हाला दिसला असता. कदाचित
खेळ हा शब्द वापरतोय, ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादीचा तमाशा झाला असता असं चित्र या ठिकाणी दिसतंय. आणि मित्रांनो, प्रदेशाध्यक्षपद कुणाला द्यायचं होतं हे अगोदर ठरलं, हे आता स्पष्ट झालं. कारण अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जो गट बाजूला केला आहे त्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाहीर केलं अवघ्या काही मिनिटांमध्ये. म्हणजे या सगळ्या घडामोडी किती दिवसापासून घडतायत आणि याची जाणीव शरद पवारांना नाही, असं होऊ शकत नाही. आणि म्हणून शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला, पुन्हा आपली राष्ट्रवादी ताब्यात घेतली, सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केलं, मात्र अजित पवारांना पदापासून दूर ठेवलंय. हे विशेष. आणि अजित पवार आज जे बोलतायत की दिलाच होता राजीनामा पवार साहेबांनी, तर मागे का घेतला असा प्रश्न त्यांनी शरद पवारांना उपस्थित केलाय. आणि निवडणूक आयोगाकडे आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं सुद्धा पत्र त्यांनी दिलंय. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर राष्ट्रवादीमध्ये याहीपेक्षा मोठा उद्रेक होऊ शकत होता, पण जाणकार असलेल्या शरद पवारांनी तो रोखलाय. आणि आता मात्र यापेक्षा अनेक काही बंड राष्ट्रवादीमध्ये होईल असं चित्र नाही. परंतु आपण बंड केल्यानंतर शरद पवार हे गप्प बसतील, त्यांच्याकडे पर्याय उरणार नाही आणि परिणामी सगळी राष्ट्रवादी आपल्या ताब्यात येईल असं अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सहकाऱ्यांना वाटलं असावं. परंतु घडलं उलटं. शरद पवार हे गप्प बसले नाही, त्यांनी परत बाहेर निघले, त्यांनी सगळे खुलासे करायला सुरुवात केली आणि त्यांनी महाराष्ट्राचा दौरासुद्धा ठरवला. त्यांच्या दौऱ्याला किती प्रतिसाद मिळेल हे आपल्याला कराड आणि साताऱ्याच्याच त्यांच्या बैठकीहून, त्या सभेहून लक्षात आलं. 100% शरद पवार यांच्या सभेला आणि त्यांच्या दौऱ्याला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे. याचा परिणाम अजित पवारांसोबत गेलेल्या गटाला महाराष्ट्रामध्ये भोगावा लागेल, हे मात्र नक्की. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की राष्ट्रवादीमध्ये बंडाळी होते याची जाणीव शरद पवारांना होती आणि म्हणून होणारी जी काही मोठी बंडाळी, जो मोठा स्फोट आहे तो शरद पवारांनी दाबलाय, तो रोखलाय. आता हा स्फोट नाही झाला तर हा केवळ फटाका वाजलाय असं काही राष्ट्रवादीचे नेते म्हणतायत. येणाऱ्या काळामध्ये जे होईल तो स्फोट असेल असं सुद्धा शरद पवारांसोबत राहणारे नेते सांगतायत. मित्रांनो, एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाचा खुलासा केला त्याच नंतर सगळ्या महाराष्ट्रात घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचा गट आपल्यासोबत घेऊन मी सक्षम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न दिल्लीश्वरांना केलेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये याचा फटका हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला होईल असं दिसतंय. पुढं काय होईल काय नाही याच्याविषयी आपण नंतर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक मंत्री त्या ठिकाणी मिळतील, परंतु हे होत असताना अजित पवारांचं लक्ष हे मुख्यमंत्री पदावर आहे. ही महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. कदाचित या काळामध्ये आपल्याला नवीन मुख्यमंत्रीसुद्धा पाहायला मिळू शकतो आणि तो अजित पवारांच्याच रूपाने मिळू शकतो असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये दिसतंय. म्हणून राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांनी काय गमवलं आणि काय मिळवलं हा जर विचार करायचा म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसनं फक्त अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आमदारांनी सत्तेमध्ये स्थान मिळवलं, मंत्रिपद मिळवली आणि कदाचित त्यांच्यावर असलेले आरोप खोडण्यासाठी त्यांना एक संधीसुद्धा त्या ठिकाणी मिळाली असं आपण समजू. परंतु गमावलं काय तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार यांनी आपले जुने सहकारी या ठिकाणी गमावले. परंतु त्यासोबतच त्यांनी अनेक तरुण कार्यकर्ते, युवा मित्र आणि अजित पवार यांनी, शरद पवार, छगन भुजबळ यांनी दाबून ठेवलेले राष्ट्रवादीचे प्रामाणिक कार्यकर्ते हे शरद पवारांनी आता स्वतःला मिळवलेत, ते त्यांच्याकडे गेलेले आहेत. या उलट राष्ट्रवादीवर जो सातत्यानं भ्रष्टाचाराचा आरोप होत होता त्यावेळी शरद पवारांनाही कधी कधी मान खाली घालावं लागत होती. आता हे लोक बाजूला गेल्यामुळं शरद पवारांची मान आता राष्ट्रवादीसाठी ताट राहील आणि ताट मानेनं ते काम करतील. आता ते पुन्हा कुणासमोर झुकण्याचा विचारही करू शकत नाहीत, तडजोडीचाही विचार करू शकत नाही. कारण आता त्यांची पार्टी ही स्पष्टपणे पारदर्शक पार्टी म्हणून राहिलेली आहे. कारण ज्यांच्यावर आरोप होते ते सगळेच जवळपास तिकडं गेलेले आहेत. हे चित्र महाराष्ट्रातलं दिसतंय आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची फूट, अजित पवारांचा प्रवेश, अजित पवारांचा सत्तेमध्ये प्रवेश याविषयीची जी पाठीमागची स्टोरी आहे ही आपल्यासमोर सांगणं या ठिकाणी मला योग्य वाटलं, क्रमप्राप्त वाटलं आणि म्हणून मी आपल्यासमोर हा विषय मांडलेला आहे. मित्रांनो, ही माहिती, हा विषय आपल्याला कसा वाटला लाईक आणि कॉमेंट्स करून आपण जरूर कळवा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.